आली गिरणे कोवळी तालुया वाटबा दाराती तालुया वाटबा दाराती राणी मावळली उंचा घालून अवतरली आली गिरणे कोवळी तालुया वाटबा दाराती तालुया वाटबा पण आपली ती मावशी आली कशी नाही अजून? अगं शेजारीच राहते ना. डॉक्टरला हात का नाही मारले? हा म्हणे हात का नाही मारली. आता काय झालं? अगं तिने परवा
मग कसं कापेट केस आणि गळा. अगं तारा, तुला माहितीये ना मावशी कशी पहिल्यापासूनच खर्च आहे. अगं ते आता तुझी अशी बोलते ना तसं खूप जीव आहे तुझा तुझ्यावर. जर आधी चढ अगं मला हरभऱ्याच्या झाडावर नंतर मग बोलायला लागली की मग बसा दात काढत. तर आधी ती चारू मावशी का गं? अगं तू तर आजच आलीस, तुला कशी माहिती ती चारू मावशी? अगं मावशीला ना गोठ्यात पण होतं. गोठ्यात? गोठ्यात काही शेण काढत होतात का? अगं राधी ती शेण काढत नव्हती, ती शेण खात होती. काही बोलू नका, आम्ही फक्त बोलत होतो. अगं तुम्हाला बोलायला मी गुराचा गोठाच भेटला काय? गोठ्यात काय गुरं नव्हती म्हणून ती 2 पाय ठिकाणावर बसली आणि चारा घ्यायला लागली. बस झालं का चिडून? मथुरेच्या बदलाला खूप उशीर होईल. चला पटापटा. अगं त्याआधी आपल्या मावशीला तर हाक मारून घ्या. अगं हिरे, तूच मार मावशीला हाक. मावशी, अबे मावशी. काय झालं ग पोरीनू? मथुरेच्या बाजाराला जायला उशीर होतोय. येतेस अगं का? येते झालं मी माझी वाहनच सापडत नाही आहे. येते थांबा ग पोरीनो तुम्ही मला थांबा ग पोरीनो तुम्ही मला रात्री पिऊन वर झोपला नाही उठत मेला. रात्री पिऊन वर झोपला नाही उठत मेला. थांबा ग पोरीनो तुम्ही मला पोरीनो तुम्ही मला वर झोपला नाही उठत मेला. रात्री पिऊन वर झोपला नाही उठत मेला. थांबा ग पोरीनो तुम्ही मला थांबा ग पोरीनो तुम्ही मला पिऊन वर झोपला नाही उठत मेला. पिऊन वर झोपला नाही उठत मेला. रात्री पिऊन दारू येतो नसे सुतायाला कसला जेवतो. रात्री सुतायाला कसला जेवतो. रात्री पिऊन दारू येतो नसे सुतायाला कसला जेवतो. चप्पल पायाची गर्दी न काढतो मेला तसाच वर हा चढतो. किती हलवून दमली मी गयाला. किती हलवून दमली मी गयाला. रात्री पिऊन वर झोपला नाही उठत मेला. रात्री पिऊन वर झोपला नाही उठत मेला. थांबा ग पोरी थांबा ग पोरीनो तुम्ही मला रात्री पिऊन वर झोपला नाही उठत मेला. रात्री पिऊन वर झोपला नाही उठत मेला. रात्री पिऊन वर झोपला नाही उठत मेला. काय गमली ग? कंबरला साथ द्यायला माझे. अरे भैया, आता तर त्याला त्या नवऱ्यावर होती आहे. आता म्हणजे कमायला बोलतोय. का कधी तुझ्या तोंडाला तेच म्हणलं मध्ये बुद्धी कशी काय? अगं मावशी, तू मगाशी काय बोलत होतीस माना वगैरे? काय ते? मला माहित नाही. ये इकडे दाखवता. राहू दे. आली मोठी. काय ग बाळ लावले? कशाला हाका मारत होतात? अगं मग मथुरेच्या बाजाराला जायचं आहे ना? अगो हो बाय, मथुरेच्या बाजारी जायचंय. पण तिकडे विक्रीला काय घेतलं हे सांगणार कोण? माझा आजा. काय घेतलं ते सांगा लवकर. त्याने आम्ही आमची ओळख सांगतो. बाय सांग. माझं नाव हिरा. मी घेतलंय खवा आणि चालले बघ बाजाराला. सांभाळून जा बाय. माझं नाव तारा.
जरा हळू फोडशील. ती मावशी बाजूला होत्या तर आम्ही घेतलं की म्हणजे चाललेलंच बाजाराला. एक तारा एक चंद्र अख्खं ग्रह दाखव आम्हाला. अगं मावशी मी घेतलं नाही मग चालले बाजाराला. काय सांभाळून ये नाही तर हलून हलून त्याचं ताक करशील. काय गं मावशी? काय राधे तू काय अगं अगं मावशी मी घेतलं दूध आणि चालले मग बाजाराला. किती छान बाई तुझ्या. मावशी मी घेतलं आणि चालले मग बाजाराला. आता कसं बाजार एकदम छान होतोय बघा. चला तर आपली आपली माता घ्या आणि चला. आणि हो सांभाळून चला नाहीतर घ्या आपल्या फोडून. आपण मेल्याला ढोकळा. अगं मावशी तू आम्हापूर्वी नाही विचारलंस काय घेतलंस काय नाही ते पण तू सांगितलंस ना. आता काय झालं मी म्हातारा माणूस तुमच्या वयात मालाची विक्री केली तर आता काय हा जड माल मला उचलत नाही. पण तरी पण म्हणलं काहीतरी सोबत घेते आता जाता येतात मग लोक घेतल्या सोबत. मला तुम्ही पोरी अशा बघता एकीकडं आणि चालता एकीकडं. चालता चालता डोक्याला फोडून घेतात म्हणून ठेवलं सोबतीला. पण काही गं पोरी ऐकलं काय त्याच्यासोबत मी उखाणा पण घेतलाय. घेऊ काय घेऊ काय ऐका हा उन्हाच्या लायलाय ना काय म्हणजे भासतात. उन्हाच्या लायलाय ना पाय माझे भासतात म्हणून काय झालं उन्हामुळेच तर पापड मिळतात. पापड नाही वाढले तर खाणार काय थंडीनं आणि थंडीच नाही पडली तर मला कुठे लावणार तुमच्या गुडघ्याला म्हणलं ग पूर्ण गुडघ्याला. तुम्हाला काय काय वाटतं ते काय ना हा काय चला काय चला पटापटा. काय ग राधे मला असं समजलं आहे तुमच्यात कोणतरी नवीन पाखरू आलाय. अगं होय मावशी. आता नाव काय तिचं. चंद्रा. आणि तीच काय तिला बोटात पकडली होती मी. होय ना काय चंद्रे काय तुझं नवीनच झालंय ना. होय मावशी. काय लग्न ना होय बरं लग्न नवीन झालं तर एक उखाणा होतोच की घे. मथुरेच्या बाजाराला सारा निघाला नटून थटून. मथुरेच्या बाजाराला सारा निघाला नटून थटून. मावशी गावाने आणली मला साडी दिसली बघ कशी उठून. काय सांभाळून ठेव तुझ्या बायका असल्या तर भीती पडून. अगं मावशी हो ना गं. अगं मावशी मी घेऊ का खाना. तो बाई घे आता तू का मागे राहते. नेसून भरतरी शालू नवा. नेसून भरतरी शालू नवा. मावशी मी विकायला घेते खवा खवा खवा. तोंडाचा जबडा बंद कर नाही तर बसा बसा नाही हवा हवा आणि हवा. काय ग मावशी कुचकी तुझी. सोड ग मावशी. अय्या मावशी तुला सगळ्यांना सोडायला सांगते. मावशी ये की त्याला हो. अगं ते विषय सोडायला सांगते. असं काय आम्हाला वाटलं. तुम्हाला लय काय काय वाटतंय का थांबा बघते. तू का मागे गेली. घेऊ मावशी ना. नको घेऊ. अगं घे आलं तर देवस्थानाला यायचं बाय. ऐकतेस ना ग मावशी. अगं उघडेच माझे. काय अगं मेल्याला कान उघडाय. मला हे तुझा काय देवस्थानाला यायचं मावशी तुझ्या नाल्याच्या बघल्यावर नाही केस. माझ्या नवऱ्याचा टाकला बघायला कधी घेतलीस का? मावशी तुझ्या तेव्हा आली होती ना तेव्हा पाहिलं होतं त्यांना तेल लावतं ना. दुसऱ्यांच्या टाकले बघण्यापेक्षा ना स्वतःचा नवरा बघ. डोळे फिरवून कुठं गावभर फिरतो ना ते. अगं म्हातारे. आग लागली तुझ्या तोंडाला. बाय तू ये. अंगणात फुलावर फुलवणा फुलत, अंगणात फुलावर फुलवणा फुलत.
काय तुला आळस गावाला मागायला कशाला तुला आळस येईल? घरची कामं ना आत्ता पाहून घेऊन झोपशील. हा जा मागं. घे ग. अगं घे ग. अगं ते घे काय तर घे. इकडे ये. घे काय का मुंग्या असं चालतात काय? साडी लावते फॅशनची. ऐकतेस ना ग मावशी? हो ग उघडेच ग माझे काय मुलांना आग लागली तुमच्या तोंडाला. अगं मला कान उघडेच माझे. साडी लावते फॅशनची, पदर काढते साधा. साडी लावते फॅशनची, पदर काढते साधा. कृष्णराव माझे, मी त्यांची राधा. काय कसं नाव घेतला काय? फॅशनची साडी काय, डव साबण काय, खवा काय ना मावा काय झाला. चला आता काय तर अन्ना सांभाळून नाही तर घाल फोडून. आता मेल्यानं थोबाड म्हणजे पोरगी. अगं मावशी, तुला आम्हापुरीनं नाव घ्यायला सांगितलं ग, पण तू नाही नाव घेतलंस. आता मी काय झाला म्हातारा, मला काय तुला नाव बिवायला आता जमत झाला असं. अगं घे ग मावशी. नको ग. अगं घे. आता एवढं म्हणताय तर घेते. ऐका झाड झुमराचं फुल उमराचं, काडी ताकाची वडी लाखाची, लेक कुणाची आई बापाची, सोन कुणाची सासू सासऱ्यांची, राणी कुणाची नाजूक भरताऱ्याची, नाजूक पुऱ्या नाजूक तेल्या, रुखवत गेला पाटलाच्या घरी. पाटील बोलतो नाव घे पोरी. नाव काय घ्यायचं? हळदी कुंकाचं. हळदी कुंकानं भरलं टाट. रोहितराव बसले पूजेला, समय लावला 360. अगं मावशी, एवढं मोठं नाव घेतलं जमलीस की. नाही आमच्या काळात अशीच नाव घ्यायची, तुमच्यासाठी नाही. डव साबण आणि फव साबण जरा खायचा. मी काय सांगते इकडे इकडे आपण बाजारी चाललो की नाही, तिकडे जाताना मध्ये 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 लुडबुड करू नका. एकमेकांसोबत गप्पा मारत जाऊ नका. आणि इकडं तिकडं बघत जाऊ नका. आणि सगळ्यांनी मिळून मला धुवा. चला खायचा. बाई राधे, आता एवढा उघडघाट मला काही चालवायचं नाही. तू एखादी छानसं गाणं घे बघू. अगं मावशी, नको. तूच बोल तुला कोणाला गाणं. अगं पण मी कुठे काय गाणं घेणार? तूच घे की एखादी छानसं गाणं. नको मावशी, तूच घे का एखादं गाणं. बरं. चला सयानो वेळ झाली, चला सयानो वेळ झाली. दिवस आला मात्याला गगगोर समान, जाऊ मथुरेच्या बाजाराला. गगगोर समान जाऊ मथुरेच्या बाजाराला. वेळ झाली, चला सयानो वेळ झाली. दिवस आला मात्याला गगगोर समान, जाऊ मथुरेच्या बाजाराला. गगगोर समान जाऊ मथुरेच्या बाजाराला. चला सयानो वेळ झाली, चला सयानो वेळ झाली. दिवस आला मात्याला गगगोर समान, जाऊ मथुरेच्या बाजाराला. गगगोर समान जाऊ मथुरेच्या बाजाराला.
तारा पाय उचला उशीर फार झाला वेळ नका लावू सूर्याची किरणे चटके देती अंगाला चटके देती अंगाला हिरा तारा पाय उचला उशीर फार झाला वेळ नका लावू सूर्याची किरणे चटके देती अंगाला चटके देती अंगाला चटके देती अंगाला आवरून सुंदर माट गडोई आवरून सुंदर माट गडोई जाऊ कंस नगरा गगोर समान जाऊ मथुरेच्या बाजाराला गगोर समान जाऊ मथुरेच्या बाजाराला आवरा सुंदर तपुरी घ्या गटईवरी दुधाचे माट बरोबर धावून येऊन साऱ्या नाही कोणाचा बरभात नाही कोणाचा बरभात नाही कोणाचा बरभात आवरा सुंदर तपुरी घ्या गटईवरी दुधाचे माट बरोबर धावून निघून साऱ्या नाही कोणाचा बरभात नाही कोणाचा बरभात नाही कोणाचा बरभात एकमेकींना आरोळी जागा एकमेकींना आरोळी जागा राहील कोणी घराला घ्या गोर समान जाऊ मथुरेच्या बाजाराला घ्या गोर समान जाऊ मथुरेच्या बाजाराला चला दयानो वेळी झाली चला दयानो वेळी झाली दिवस आला मात्याला घ्या गोर समान जाऊ मथुरेच्या बाजाराला 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 जाऊ मथुरेच्या बाजाराला